या दरम्यान भोंदू अशोक खरातची एक नवीन मोडस ऑपरेंडी आता समोर आली आहे। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरात स्वतंत्र 2 टीमचा वापर करत होता। त्याने 2 अशा स्वतंत्र टीम्स नेमलेल्या होत्या आणि त्याच्याद्वारे तो कसा सगळ्याचा वापर करायचा पहा। रेफरन्सद्वारे नातेवाईकांकडून माहिती संकलन करायचा आणि भेटीच्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये अचूक माहिती सांगत त्यांचा विश्वास संपादन करायचा। कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग अशा तंत्राचा तो वापर करायचा। मानसशास्त्रातला आणि फेस रीडिंगचा सुद्धा तो प्रभावी उपयोग करून घ्यायचा। तर अशोक खराची ही मोडस ऑपरेंडी आता पुढे आली आहे आणि या दरम्यान जो हॉट रीडिंग आणि कोल्ड रीडिंग असे 2 प्रकार तो करायचा। या तंत्रांचा वापर करायचा ते काय आहे ते एकदा आपण पाहूया। तर हॉट रीडिंग म्हणजे काय, तर मानसशास्त्रज्ञ मानसिक शक्ती असलेले किंवा माध्यमांद्वारे वापरले जाणारे एक फसवं तंत्र आहे। व्यक्तीबद्दलचे पूर्व संशोधन किंवा माहितीचा उपयोग करून अलौकिक ज्ञानाचा भ्रम निर्माण करणारं, इंटरनेट चोरून ऐकणं किंवा माहिती भरण्याच्या फॉर्मद्वारे व्यक्तीचा तपशील गोळा केला जातो। समोरच्या व्यक्तीने दिलेली माहिती विश्वसनीय वाटते। अशा प्रकारे हॉट रीडिंग असायचं। ते कोल्ड रीडिंग म्हणजे बघा, मानसशास्त्रीय तंत्राचा एक संच। एखाद्या व्यक्तीला तुम्ही कधीही भेटला नसलात तरी तुम्ही त्यांना चांगलं ओळखता असा विश्वास देण्यासाठी वापरला जातो। देहबोली, कपडे आणि बोलण्याच्या पद्धतीचं विश्लेषण, तसंच जास्त शक्यता असलेले अंदाज आणि अस्पष्ट स्तुतीपर विधानं, ज्याला बानम स्टेटमेंट्स असं म्हणतात, यावर अवलंबून असतं। वैयक्तिक माहिती मिळाल्यामुळे समोरच्यावर विश्वास बसतो। अशा प्रकारे कोल्ड रीडिंग करायचं। हॉट रीडिंग आणि कोल्ड रीडिंग अशा तंत्रांचा तो वापर करायचा।